श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास व पूजा व उपवास 15 की 16 तारखेला करावा, कसा करावा, मुहूर्त, नैवेद्य, पूजा मांडणी हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या पण सोप्या योग्य पद्धतीने गोकुळाष्टमीच्या घरच्या घरी कशी साजरी करावी हे सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आपल्या बहिणीचे म्हणजे देवकीचे 7 अपत्य मारून टाकले। त्यानंतर श्रावणाच्या विद्याष्टमीला मध्यरात्री बरोबर 12 वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी 8व्या पुत्राने जन्म घेतला आणि हा पुत्र राजा सावळा। त्याचा मनोहर तेजस्विनी रूप असल्याने तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला आणि हीच श्रीकृष्ण कंसाच्या कर्दळवनात सुद्धा ठरला। यंदा श्रावण महिन्यातील अष्टमी तिथी ही 15 ऑगस्ट 2025 मध्ये रात्री 11:49 सुरू होते आहे। बऱ्याच जणांना जो काही प्रश्न पडलेला आहे, श्रीकृष्ण गोकुळाष्टमी नक्की 15 तारखेला साजरी करावी की 16 ऑगस्टला, म्हणजे खास करून जी जन्माष्टमीची पूजा आहे ती 15 तारखेच्या रात्री करायची की 16 तारखेच्या रात्री, हा जो संभ्रम आहे तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की समजणार आहे। उपवास कधी करायचा तेही तुम्हाला या व्हिडिओतून समजणार आहे। श्रावण महिन्यातील विद्याष्टमीला भगवान कृष्ण यांचा जन्म झाल्याने या दिवशी जन्माष्टमी साजरी करण्यात येते। मात्र यंदा जन्माष्टमी 15 की 16 तारखेला आहे याबाबत गोंधळ आहे आणि जन्माष्टमी श्रावण महिन्यातील विद्याष्टमीला म्हणजे 8व्या दिवशी साजरी करण्यात येते। यंदा अष्टमी तिथीचा प्रारंभ 15 ऑगस्टला शुक्रवारी रात्री 11:49 होणार असून अष्टमी तिथी 16 ऑगस्टला रात्री 9:34 संपणार आहे। उदय तिथीनुसार आपल्याला कृष्ण जन्माष्टमी 16 ऑगस्टला साजरी करायची आहे। म्हणजे काय, आपल्या 15 ऑगस्टला रात्री 12:04 पासून ते 12:47 पर्यंत पूजा करता येणार आहे। पुन्हा एकदा सांगते, शुक्रवारच्या रात्री म्हणजे 15 ऑगस्टच्या रात्री 12:04 पासून ते 12:47 पर्यंत आपण पूजा करू शकतो। म्हणजे मध्यरात्री या 43 मिनिटाच्या वेळात पाळणा हा हलवायचा आहे आणि कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे। 16 ऑगस्टच्या रात्री ही पूजा आपल्याला करायची आहे। पण अष्टमी तिथी ती केव्हा प्रारंभ होतो याला खूप जास्त महत्त्व असते आणि दुसरे जे महत्त्व असते ते असते रोहिणी नक्षत्राला। बघा, जन्माष्टमीची पूजा करायची म्हटली की आपल्याला त्या अगोदर जन्माष्टमीचा उपवास करावा लागतो। यंदा आपल्याला शुक्रवारच्या रात्री म्हणजे 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजल्यानंतर ही पूजा करायची आहे। तर आपण एकदा एकादशी प्रमाणे हे उपवास धरायचा ठरल्यास शुक्रवारी सकाळी सूर्योदयापासून व्रताला सुरुवात करायची आहे। दिवसभर उपवास करायचा, रात्री सुद्धा छानपैकी उपवासाचे पदार्थ खाऊन तुमचे जेवण होईल अशा पद्धतीने आहार घ्या। त्यानंतर रात्री 12 वाजल्यानंतर पूजेला सुरुवात करा। जी वेळ मी तुम्हाला सांगितली त्यानुसार आणि जेव्हा जन्माष्टमीची पूजा होईल मग त्यातील थोडासा प्रसाद खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता। किंवा तुम्हाला असे करायचे नसेल, कारण एवढ्या मध्यरात्री कोणी खात नाही, तर तुम्ही शनिवारी सकाळी देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडला तरी चालेल। म्हणजे जन्माष्टमीची जी पूजा आहे ती कोणी 3 दिवस ठेवतं, तर कोण जन्माष्टमीच्या रात्री पूजा केली की गोपाळकाल्याच्या दिवशी सकाळी उचलून पण घेते। म्हणजे तुम्हाला मग या पद्धतीने जे सोयीस्कर होईल ते करा। 16 तारखेला तुम्ही सकाळी तुमच्या जेवणाच्या वेळेस
उपवास सोडला तरी चालेल. तर 2 पर्याय मी तुम्हाला दिलेले आहे. रात्री 12 वाजायचे जेव्हा पूजा होईल तर पूजेतील थोडासा प्रसाद खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता. 16 तारखेला सकाळी सोडला तरी चालेल. आता पूजा मांडणी कशी करायची ते पाहूया. पूजेला बसण्याच्या अगोदर सर्वांनी हात-पाय, तोंड स्वच्छ धुतलेले असावे. पूजा मांडणीसाठी किंवा पूजेसाठी एखादा चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे आणि त्याभोवती रांगोळी काढून घ्यायची. त्या रांगोळीवर किंवा पाटावर पिवळे वस्त्र अंथरून घ्यायचे आहेत. सर्वात अगोदर दिव्याची पूजा करायची. एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा लावायचा आहे. दोन्हीचीही पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची करायची आहे. एक तामण घ्यायचं, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे. त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची किंवा गणपती बाप्पा स्वरूपात म्हणून एक तुम्ही सुपारी ठेवली तरी चालेल. त्यावर अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक करत असताना ओम गणपते नमः किंवा ओम गणपतीचे अथर्वशीर्ष किंवा गणपतीचे स्तोत्र म्हणून अभिषेक करायचा. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने, परत स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा. त्यानंतर मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसायची. 2 विड्याचे पाणी घ्यायचे, त्यावर थोडेसे अक्षदा, त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचे आणि त्यावर ती मूर्ती किंवा ती सुपारी ठेवायची आहे. तुमच्याकडे विड्याचे पान नसतील तर एखाद्या तांब्याची, पितळाची किंवा चांदीची प्लेट घ्यायची. जे काही असेल ते घ्यायचे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यामध्ये मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे. हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर लाल फूल असेल तर ते अर्पण करायचे. दुर्वा असतील तर त्या अर्पण करायच्या आणि काहीच नसेल तरी शुद्ध भावनेने फक्त पूजा करायची आणि गुळ खोबऱ्याचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता त्यानंतर आपल्या देवघरातील जी बाळकृष्णाची मूर्ती असते त्यावर अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने, परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे शंख असेल तर शंखाचा वापर सुद्धा तुम्ही स्नान घालण्यासाठी करू शकता. स्नान घालत असताना पंचामृताचा स्नान समर्पयामे साधे सुधे स्नान घालायचे आहे. हा मंत्र म्हणायला विसरू नका. किंवा मग हा मंत्र तुम्हाला जमणार नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय साधा सोपा पण प्रभावी मंत्र तुम्ही म्हणू शकता. पण मुख्याने स्नान घालायचे नसल्यामुळे दोन्हीपैकी एक मंत्र नक्की म्हणायला हवा. तर बघा, आपण अभिषेक करताना किंवा बाळकृष्णाची मूर्तीला स्नान घालताना काही फुलाच्या पाकळ्या, चंदनाची पावडर सुद्धा वापरू शकतो. तर मग ते पाणी तुम्हाला झाडालाच घालावे लागेल. पण तुम्ही फुलाच्या पाकळ्या, चंदनाची पावडर हे न वापरता दूध, दही किंवा पंचामृत यासारखे खाद्यपदार्थ वापरले असतील तर हे स्नानाचे तीर्थ म्हणून तुम्ही सुद्धा पिऊ शकता. तुमच्या घरातील इतर सदस्यांना, लहान मुलाबाळांना सुद्धा देऊ शकता. जर तुम्हाला ते प्यायचे नसेल तर रात्रीचे एखाद्या तांब्यामध्ये भरून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे ज्या दिवशी गोपाळकाला आहे तर त्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला तुम्ही ते पाणी किंवा तीर्थ घालून देऊ शकता. रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही, त्यामुळे कोणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी ठेवा. ज्यांनी फोटो पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यांनी तो ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या आणि नंतर ती पूजामध्ये वापरा. त्यानंतर बाळकृष्णाला वस्त्राने सजवावे. बाळकृष्णाचे पोशाख शक्यतो पिवळ्या रंगाचा असावा, कारण पिवळा रंग बाळकृष्ण असतील तर श्रीकृष्ण, विष्णू असतील यांना अतिशय प्रिय आहे. यानंतर चंदनाचा गंध लावायचा. तुम्ही एक तर चंदनाचा किंवा अष्टगंधाचा गंध मूर्तीला लावू शकता. बाकी हळदी कुंकू ह्या पूजेमध्ये वापरले जात नाही. यानंतर एखादे सुगंधित अत्तर असल्यास ते सुद्धा तुम्ही लावावे. त्याचबरोबर जसा आपण आपल्या बाळकृष्णाची तयारी केलेली
त्याला छानपैकी म्हणजे त्याचे केस विचारले, त्याला ड्रेस घातला तर कसा आपण दृष्ट लागू नये म्हणून गंधाचे टीप लावतो किंवा काजळाची टिकली लावतो, तसे येथे सुद्धा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला काळा गंध किंवा काजळाची टिक्की ही नक्की लावायची आहे. छोटीसे बाळकृष्ण आपल्या घरातील लहान बाळाप्रमाणे अतिशय गोंडस यामुळे आपल्याला दिसू लागतात. त्याचबरोबर गळ्यातला हार असेल, डोक्यावरचा मुकुट असेल, ज्यांना मोरपंख असतात, त्याचबरोबर बाळकृष्णाने जे काही अलंकार असतात, जे काही बासरी असतील, त्याचबरोबर कानातील असतील, गळ्यातले असेल, या सर्व गोष्टींना तुम्हाला बाळकृष्णाला सजवायचे आहे. नंतर काय करायचे, पूजा मांडणीसाठी जो पाट किंवा चौरंग आहे त्यांच्यावर पाळणा ठेवा. पण पाण्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्वात प्रथम पूजेमध्ये आपले घर असल्याचे आपल्याला पाठावर पूजेतले शंख हा ठेवावा लागतो. त्यानंतर घंटी सुद्धा ठेवायची असते. आपल्या देवघरामध्ये आपण जर गाय वासरूची मूर्ती घेतलेली असेल तर ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये अवश्य ठेवा. थोडेफार फुलाचा आरास करून याच्यामध्ये तुम्हाला जे काही सजावट तुमच्या पद्धतीने करायची असेल ती तुम्ही पाना फुलाने करून घेऊ शकता. समजा हत्ती, घोडा किंवा गाय यासारखी खेळणी असतील तरी ती खेळणी सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता. पण नसल्यास काही हरकत नाही. ही अभिषेक पूजा सगळ्या आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे. त्यानंतर बाळकृष्णांना सजवून त्या पाळण्यामध्ये ठेवायचे आहे. त्यांना धूप दीपाने ओवाळून घ्यायचे आहे. फूल अर्पण करायचे आहे. तुळशी पत्र सुद्धा आपण त्यांना अर्पण करायचे आहे. आणि मध्यरात्री 12:04 ते 12:47 त्याबरोबर 43 मिनिटांमध्ये पाळणा हलवून श्रीकृष्णाचा जन्म करायचा आहे. यावेळेस अगोदर वा नंतर आपण इतर सेवा करू शकतो. तसेच तुम्ही एक पाळणा म्हणून पाळणा हलवून तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही 5 पाळणे म्हणून पाळणा हलवला आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर श्रीकृष्णाचा जन्म करून झाल्यानंतर मग त्यांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि आरती करायची आहे. आता श्रीकृष्णांना नैवेद्यामध्ये तुम्ही 56 भोग सुद्धा अर्पण करू शकता. प्रत्येकालाच हे शक्य होईल असे नाही. जनरल आमच्याकडे या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो. वाळलेले अद्रक म्हणजे सुंठ याची पावडर सुद्धा मिळते. ही किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाते. ते थोडेसे फोडून घ्यायचे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक करून घ्यायचे. त्याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करायची किंवा मिक्सरमध्ये पुन्हा फिरवून घ्या. हा एक वाटीमध्ये ठेवून सुंठ वडा म्हणून याचा नैवेद्य दाखवला जातो. बरेच जण काय करतात, धने गूळ एकत्र करतात. याचा सुद्धा नैवेद्य तुमच्याकडे दाखवला जात असेल, तुम्ही असा सुद्धा दाखवू शकता. याचबरोबर तुम्ही ड्रायफ्रूटचे नैवेद्य दाखवू शकता. लोणी घेऊ शकता. कोणत्याही 5 प्रकारचे फळे तुम्ही घेऊ शकता. कोणतेही एक फळ 5 अंकामध्ये किंवा कोणतेही एक फळ 5 तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा नैवेद्य दाखवू शकता. प्रत्येक नैवेद्यावर आठवणीने तुळशीपत्र ठेवा, कारण तुळशीपत्राशिवाय श्रीकृष्णाचा नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा ते नैवेद्य ग्रहण करत नाही. तुम्हाला सुदाम आणि श्रीकृष्ण यांचे साधेपणा आश्रमातील गोष्टी माहिती असतील की तेथे ते शिकायला असतात. श्रीकृष्ण आणि सुदाम यांच्यामध्ये घट्ट अशी मैत्री झाली होती आणि जेव्हा श्रीकृष्ण राजा झाला तेव्हा सुदाम हे श्रीकृष्णासाठी पोहे घेऊन आला एका पुरचुंडीमध्ये बांधून. पण श्रीकृष्णाने ते सुद्धा आवडीने खाल्ले होते. त्यामुळे येथे तुम्ही एकदम साध्या पद्धतीने दही, मीठ, साखर वापरून ते पोहे बनवू शकता. त्याचबरोबर दह्याचा नैवेद्य असेल किंवा सुका मेवा यासारखा नैवेद्य सुद्धा आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो. तसे आपण नैवेद्य ठेवताना एक विचार अवश्य करावा की त्यांच्या
काळामध्ये खरोखर श्रीकृष्ण कोणते पदार्थ आवडत होते, जसे आपण वेगवेगळ्या कहाण्यांमधून ऐकतो त्याच पद्धतीने साधे सोपे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पूजा शुद्धी खरी आहे, त्यामध्ये जिवंतपणा आहे असे आपल्याला वाटते. उगीचच बडे जाव न करता साध्या सोप्या पद्धतीने आपण सगळे काही करू शकतो. तर म्हटले जाते श्रीकृष्णाने पूजेमध्ये 56 भोग ठेवले, भोग ठेवले जातात. 56 भोगचे प्रकारचे पदार्थ ठेवले जातात, पण आपण तर काही एवढेच बनवू शकत नाही. त्यामुळे आपल्या इच्छेने जेवढे आपल्याला ठेवता येतील तेवढे आपण ठेवायचे. त्यानंतर आरती नक्की करायची आहे. सुंठवड्याचा प्रसाद सर्वांना वाटावा. अजून काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या आहेत. आपल्याला बाळकृष्णांना बसायचे आहे. त्या पाळण्यामध्ये थोडेफार फूल किंवा फुलाच्या पाकळ्या, तुळशीपत्र ठेवून त्या तुळशीच्या पानावर, फुलांच्या पाकळ्यावर श्रीकृष्णाची मूर्ती तुम्ही स्थापन करू शकता. त्यानंतर बाळकृष्णाच्या पाळण्याला आपण जी काही दोरी बांधतो, तर ती प्रत्येकाने दोरी आपल्या उजव्या हातामध्ये दोरी पाळण्याच्या आपल्याला असायला पाहिजे. त्यानंतर आपल्या दुसरा हात सुद्धा त्या दोरीला लावावा. आपण बाळकृष्णाचा पाळणा म्हणू शकतो. पाळण्याचा व्हिडिओ चॅनलवरती. त्यानंतर पुन्हा बाळकृष्णाचे धूप दीपाने ओवाळून घ्यायचा, घंटाचा नाद करावा, जेणेकरून जन्मोत्सवाचे वातावरण निर्माण होईल. घरातील प्रत्येकाने पाळण्याला हात लावावे. तसेच सेवा म्हणून गीतेतील 15वा किंवा कोणताही अध्याय वाचावा. बऱ्याच जणांकडे फराळाचे पदार्थ खाऊन उपवास धरला जातो. फराळाचे जे काही पदार्थ असतात, साबुदाणा, भगर, रताळे, राजगिरा, दूध पदार्थ, सर्व पदार्थ खाल्ले जातात. मग ते तिखट मीठ असो किंवा गोड असो, दोन्ही खाल्ले जातात. पण तिखट मिठाचे पदार्थ बनवताना मीठ मात्र आपल्याला उपवास करायचा आहे, ज्याला आपण सेंधव मीठ म्हणतो. ते उपवासाचे तिखट पदार्थ बनवायचे आपल्याला वापरायचे आहे. जर तुमच्याकडे तिखट मीठ या उपवासाला खात असतील, तर बाकी तिखट मीठ खात नसतील, तर तुम्ही गोड उपवासाचा पदार्थ खाऊन सुद्धा हा उपवास करू शकता. अतिशय श्रीकृष्ण साक्षात भगवान श्रीकृष्ण विष्णूचे 8वा अवतार आहेत. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. प्रेम कसे करावे, खरी मैत्री काय असते, सहानुभूती कशाला म्हणतात, नीतिमत्ता, धर्म यासारखी मूल्य, राजकारणातील डावपेच किंवा खरी श्रद्धा काय असते, हे सुद्धा आपल्याला श्रीकृष्ण शिकवतात. समजा एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडीचे आहे, पण रक्षणासाठी अशा गोष्टीचा त्याग करणे आले तर पण बेहतर. पण धर्म पाहिला आपल्याला श्रीकृष्णाकडून शिकायला मिळते. तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास सगळ्यांनी आवर्जून करा, की आपल्याला यातून याचे तर सेवा होत असतात. आता उद्यापन कसे करावे, ही जी पूजा आहे ती आपण गोपाळकाला पूर्ण होईपर्यंत सुद्धा ठेवू शकतो, किंवा तुम्हाला च्या दिवशी सकाळी, म्हणजेच ज्याला आपल्याकडे दहीहंडी म्हणतात, तेव्हा काढायची असेल तर तुम्ही काढू शकता. पुन्हा एकदा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालायचे, विधिवत पूजा करायची. पूजेमधील सुकलेले पाने, फुले काढून टाकायची. ती झाडाच्या कुंडीमध्ये किंवा मातीमध्ये किंवा कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत. पूजेमधील प्रसाद किंवा फळ वगैरे प्रसादाच्या स्वरूपात खाऊ शकता. जन्माष्टमीचे संपूर्ण पूजाविधी व उपवास कसा करावा या संबंधित माहिती तुम्हाला सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीची व गोपाळकालेच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण.